पाहिलं तर सातारा टेनिस क्रिकेटचा अगदी एक अभ्यासू आणि एक हुशार स्कोरर आपण पाहिलं तर अक्षय आमच्या सोबत अगदी जोडले गेलेत. सर्वांचं मनापासून एक स्वागत करतो. सगळी चर्चा होणार, सगळ्यांसोबत आपण पाहिलं तर चर्चा होणार. 10 वाजून बरोबर 33 मिनिटं झालेत आणि पहिला चेंडू मैदानामध्ये दुसऱ्या दिवसाचा पडतोय. 10:33 शुभमुहूर्त नाहीये, जिथून सुरुवात करतोय तो शुभमुहूर्त आहे. मॅचला सुरुवात होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल, काउंटडाऊन देऊया सुरुवात करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले द क्रिकेट. बोलूयात गणपती बाप्पा मोरया. मॅचला सुरुवात. किशोर निकम एका बाजूला आपण पाहिले तर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अनुभव त्यांच्याकडे दांडगा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर प्रमोद बॅटिंग साठी मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस, पॅडल स्विप खेळून काढलाय. फाईनला चेंडू अगदी निघून जातोय. आज दणक्यात झाली आहे सुरुवात. येतोय षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी धमाका दाखवलाय प्रमोदने आणि पहिल्याच बॉल वरती गुड मॉर्निंग बोलणारा हा जबरदस्त षटकार आयकॉन प्रमोद गायकवाडच्या बॅट मधून आलाय. एक जबरदस्त धमाका. काय सुरुवात झाली आहे, दमदार सुरुवात. आयकॉन आहे प्रमोद. आपण पाहिलं तर आज अर्णव स्पोर्ट्स मधून बॅटिंग करताना पहिला चेंडू फुलटॉस होता आणि या फुलटॉसला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं, जणू प्रॅक्टिस करून आज मैदानामध्ये दाखल झालेत. चांगली सुरुवात झाली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप मधून शोधून काढला. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या गॅप मधून चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय 4 धावेसाठी. पहिला चेंडूवरती चौकार, त्यानंतर आलेला पहिला चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती प्रमोद यांनी 10 धावा गोळा केलेत. काही जबरदस्त फटके केलेत. बॅकफुटला गेले, कट केला आणि गॅप मधून अगदी हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. रिकाम्या जागा भरा असं म्हटलं जातं. त्याच प्रकारच्या ह्या रिकाम्या जागा भरलेत आणि सलगच्या 2 बॉल वरती मोठे फटके खेळलेत प्रमोद गायकवाडने. आयकॉन खेळाडू आहे अर्णव स्पोर्टचा आणि मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना अर्णव स्पोर्टला एक जबरदस्त सुरुवात करून देताना पाहायला मिळतो. एक जबरदस्त बॅटिंग. रिकाम्या जागा शाळेत भरपूर कमी भरल्यात. मैदानामध्ये खेळत असताना आपण रिकाम्या जागा जास्त पद्धतीने भरतो आणि गॅप मधून खोदून काढलाय. पसरणी गावचा तसा खेळाडू आहे प्रमोद गायकवाड. आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग. ओहो हो, किशोर निकम त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर हात खोलले जातात. पहिल्या 3 चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण अखेरीस आपण पाहिलं तर अडवला जातोय. चांगली फिल्डिंग एफर्ट चांगले राहिलेत. अप्रतिम फिल्डिंग म्हणेल, सेफ फिल्डिंग राहिली आहे. स्वतः खेळाडू ही सांगतोय इथूनही ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चेक केलं जात आहे आणि अखेरीस अंपायर थोडासा रुको, कारण की हा चौकार आहे. टेक्निकल टीमने थांबवले. आपण चेक करूयात आपण. फिल्डर सांगतोय नाही लागला. टेक्निकल टीम आणि खेळाडूंचं म्हणणं आहे की लागला. तर या दोघांच्या मध्ये थर्ड अंपायर आहेत, ते चेक करतील. 22 या टेनिस क्रिकेट. दूध का दूध, पाणी का पाणी, सगळं तिकडे होईल. निश्चितपणे जबरदस्त फटका केला होता. हाताला ब्रश करून बॉलरच्या चेंडू पाठीमागे आला होता, परंतु बॅकअपला लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक आले होते. बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय, परंतु पाहणी केली जाते. कोर्टामध्ये हा निर्णय गेलाय. निर्णय निश्चितपणे योग्यच येईल. दूध का दूध, पाणी का पाणी 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु बॅटिंग काय जबरदस्ती करतोय प्रमोद गायकवाड. आयकॉन खेळाडू आहे पसरणी गावचा. मैदानाच्या आतमध्ये त्याने सकाळच्या सत्रामध्ये कटिंग प्रसंगातून मार्ग काढत असताना त्याने चांगली बॅटिंग केली. खेळपट्टी जर आपण पाहिली थोडीशी ओलसर होती, मुलायम होती, तरी देखील मात्र त्याच्यातून मार्ग काढत असताना मात्र चांगली बॅटिंग केली आणि हा बॉल मात्र सेफ आहे. त्यामुळे धावून काढलेल्याच धावा मिळू शकतात. फिल्डिंग जबरदस्त झाले. अजूनही चेक करतायत अंपायर बेट, कारण की खूप क्रुशियल मुवमेंट आहे सर. अल्ट्रा स्लो मोशन आणि झूम करून सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण टेक्निकलचा उपयोग केला जातोय, चेक केलं जातंय आणि इट्स अ सेफ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. यासाठी आम्ही 12व्या खेळाडूला सांगतो लगेच तुम्ही निर्णय सांगू नका. थर्ड अंपायर मध्ये बघून थोडासा वेट करूयात. रिप्ले तुमच्या समोर घेऊन येतो यासाठी, की नक्की घडलंय काय तुम्हाला दिसू देत. आणि हा जो 1 इंचाचा विषय आहे तो इकडे आहे. 1 इंच किती तो जलद असेल, किती हुशार असेल, किती गतिमान असेल आणि ज्या पद्धतीने त्याची चालाकी, चतुराई, फिटनेस या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या फिल्डिंग मध्ये तुला दिसून येईल. अगदी बरोबर आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी 22 या टेनिस क्रिकेटने दाखवलेला आहे. पुढचा बॉल. श्रेयस होता तिथे. लेदर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीने रिलायन्स टीम कडून तो खेळतो आणि काही खेळाडू आपण पाहिलं तर सातत्याने लेदर बॉल
खेळत असताना त्यांचा फिटनेस हा नेहमी बोलत असतो, चालता बोलता तो दिसत असतो. तेच तर दिसलं आणि किशोर निकम यांनी कमबॅक केला. कारण की त्यांच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात, मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती 3च धावा दिलेत. हा तो कमबॅक आहे, चांगला कमबॅक केला, 13 धावा. कमबॅक करावं लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि सलामीचा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे त्यांना पुन्हा अग्रमन करावंच लागेल. पुढचा बॉल घेऊन निघालाय किशोर. ओहो हो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे लॉंगॉनला, मात्र खेळाडू तैनात नाहीये. मिडॉनचा वेगाने येतोय, अडवतोय चेंडू, मागे फेकलाय रिले मध्ये. चेंडू आपण पाहिलं तर गॅदर करून फेकला जातोय. आता फिल्डिंग ही चांगली होते एका बाजूला चिंतामणी 11 टीम 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न इकडूनही केला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 15 या धावसंख्येवरती. हा बघ रिप्ले. अगदी बरोबर आहे. खोला टाकलेला बॉल अगदी इनफिल्डच्या डोक्यावरतून खेळा, शर्यत लागली होती बॉलची आणि शतरक्षकाची, परंतु अखेरकार फिल्डिंग जबरदस्त होताना बॉल आतमध्ये ढकललाय. बॅकअपला शतरक्षक होते, त्यानंतर धावा मिळाल्या त्या 2 धावा. संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती 15 या आकड्यावरती. अर्णव स्पोर्ट चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चिपटचा चेंडू हाही आपण पाहिलं तर गॅप मधून शोधून काढण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरला चेंडू अगदी दन 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 करत निघून जातोय. पहिली सुरुवात झाली षटकारानं, ओव्हरचा शेवट झालाय चौकारानं. पहिल्या ओव्हरचा ड्रामा संपलाय, पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे. टीमची टोटल बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 19 या आकड्यावरती अर्णव स्पोर्ट्स सध्या मात्र जाऊन पोहोचलाय. कभी खुशी कभी गम अशी राहिली ओव्हर, मात्र अर्णव स्पोर्ट्सनं सध्या आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये हात धुवून घेतलेत. 19 धावा इज अ गुड टोटल फर्स्ट ओव्हर. सुरुवात अगदी मी म्हणेन प्रमोदने केली होती, त्यानंतर शेवट देखील या ओव्हरचा विशालने जबरदस्त केलाय. गॅप मधून बॉल त्यांनी मारला आणि सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्यांनी मात्र कुटलेले आहेत आणि पॉवर प्लेची सुरुवात जबरदस्त करून दिले अर्णव स्पोर्ट्स या टीमला. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. प्रमोदने 4 बॉलमध्ये 13 बनवलेत, विशालने 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेत आणि पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसातील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करते अर्णव स्पोर्ट या टीमसाठी. चला दादा स्पीडअप घ्या. पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं घेतलेत तुम्ही दादा. आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार की पहिल्या ओव्हरमध्ये किती रन आले आणि तुम्ही किती मिनिटं घेतलेत. या सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार कारण की तुम्ही 6 मिनिटं घेतलेत. आता फक्त रन नाही सांगणार, आता टायमिंगही सांगणार. आणि जसे आपण पाहिलं तर तुम्ही जास्त वेळ घेतला की एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येणार. नियमांचं पालन करावं लागतं. एक मोठं मी म्हणेल की सकाळी आल्या आल्या खेळपट्टीवरती जे काम चालू असतं, एक आयोजक म्हणून जेव्हा तो असतो ना, प्रत्येकाचं लक्ष असतं लिंक पाठवा, मॅच कधी चालू झाली, लिंक त्याला उत्तर द्यायचं असतं की हो मॅच चालू झाली. आणि यामध्ये जे होतं खेळपट्टी तयार करणं. बघ पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती चौकाराला फलंदाजानं चांगली बॅटिंग केली, चेंडू चांगले पडलेत. याचा अर्थ खेळपट्टी जशी हवी तशी तयार करून दिली आहे. मोठं चॅलेंज होतं खेळपट्टी तयार करणं. आग लावली, पेट्रोल टाकलं, रोलिंग केलं, खेळपट्टी तयार केली. ओहो हो व क्रमांक 2 पहिला चेंडू आयुषचा, पहिला चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आयुष्याला टीमला आयुष्मान भव बोललाय. पहिला चेंडूवरती विकेट. बॅटिंग करत असताना फलंदाज प्रमोद बॅक टू डगआउट. खेळाडूला माघारी परतवलंय. प्रमोदने मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता, इनफिल्डच्या डोक्यावरतून खेळत असताना मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये उभा राहिला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने कॅच पकडले आणि पहिला मोठा धक्का अर्णव स्पोर्टला देखील लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रशांत चौधरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इन ॲट क्रमांक 3 वरती. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं तर 82 पर्यंत दाखवू शकेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 टीम चौनेश्वर 11 आणि त्याचबरोबर टीम रायरेश्वर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस केला जाईल, तुम्ही रेडी राहा. धन्यवाद. आज सगळे ऍक्टिव्ह राहा. लक्षात घ्या आज कमीत कमी 1 तास लेट आहोत, मात्र तोच तर भरून काढायचा 1 तास. आयुषचं कौतुक करेल. हाईट फॅक्टर चांगली आयुषकडे आणि गतिमान चेंडू हाताळतोय सध्या, मात्र त्याच्या समोर फ्रेश बॅट्समन मिस्टर प्रशांत. ओहो हो हो यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, अपील उचलून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ही बघ अपील, ही बघ अपील, ये देख अपील. ही अपील खूप लांबून केली जाते.
अंपायरच्या समोर धावत आलं जातंय, दबाव टाकला जातोय, दबावाचं परिवर्तन धबधब्यामध्ये केलं जातंय. हा जो दबाव आहे तो टाकला जातोय, कारण की अपील करून बघूयात मिला तो मिला. अगदी बरोबर आहे. आयुषने मात्र सुरुवातच चांगली करून दिली आहे या ओव्हरची, त्यामुळे दडपणाखाली फलंदाज देखील येताना पाहायला मिळतात आणि प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न आयुषचा सातत्यपूर्वक राहिला आहे आणि दबदबा देखील त्याचा चांगला राहिला या मॅच मध्ये, कारण 2 बॉलच्या पाठीमागे 1 विकेट मिळवले, अजूनपर्यंत खर्च केलेली नाहीये. सेम लाईन आहे. तुला वाटेल मागील चेंडूचा रिप्ले दाखवला, अजिबात नाही. मागील चेंडूवरती सेम लाईन होती, लेग स्टिक वरती लाईन टाकली जाते आणि त्यानंतर आपण पहिले थोडंसं शफल होऊन एक रिप्ले शफल होऊन थोडासा खेळला जातो आडव्या बॅटनं. हा पूल फटका खेळला जातोय, सीधे बल्ले से ने टेढ़े बल्ले से खेळला जा रहा है. 2 चेंडू डॉट गेलेत. आयुषनं या ओव्हर मध्ये धावसंख्या फक्त थांबवली नाहीये, ब्रेक लावलाय आणि पायामध्ये थोड्या बेड्या टोकल्यात बिकॉज ऑफ विकेट घेतली पहिल्या चेंडूवरती आणि आफ्टर डेन आले 2 डॉट. मॅच थोडीशी आपण पहिली रंगात आली आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू तिथून निसटला तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल. होय गेलाय, अगदी गॅप शोधून काढलाय. आउटफील्ड खूप फास्ट झाले आणि याच आउटफील्डचा उपयोग घेतलाय. येईल 4 चौकार. लागलेत. आसरे गावचा खेळाडू या मैदानामध्ये आग लावतोय. भाग्य लक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स जेवढ्या वेगानं धावते तेवढ्या वेगानंच आपण पाहिलं तर सध्या धावा करतोय. अप्रतिम फटका, भाग्य लक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स षटकार. अप्रतिम. बघ रंग बदलला तुषार दादा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता धावा येऊ लागलेत. बॅकफुटला शॉट आर्म पूल, हवेमध्ये चेंडू, इलाका खाली आहे, कोणताही खेळाडू नाहीये तिथे. 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर जातोय जरूर. अंपायर शहानिशा करतील आणि अखेरीस आपण पाहिलं तर हा चेंडू निघून जातोय. 6 की 4, 4 की 6, इट्स अ 4. येईल 4, येईल चौकार. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर आयुषचं कौतुक केलं, मात्र त्यानंतर धावा टोटल आले 14. पहिल्या 3 चेंडू मध्ये 0 धावा, 1 विकेट. नंतरच्या 3 चेंडूवरती 14 धावा. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेवरती बदलतो. 2 ओव्हरच्या अखेरीस 33 धावा आणि या दुसऱ्या ओव्हरला बरोबर 5 मिनिटं घेतलेत, म्हणजे या 2 ओव्हर मध्ये तुमचे 11 मिनिटं खर्च झालेत. सो विनंती करेल थोडासा स्पीडअप तुम्ही ठेवा. तुषार अगदी बरोबर आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत, परंतु प्रशांत चौधरीने काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. भाग्यलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स जशी मेगा हेवाले लागते आणि सुसाट वेगाने धावते ना, तशाच प्रकारचा आता प्रशांत चौधरी देखील भूमिपुत्र मैदानावरती अर्नो स्पोर्ट्स साठी देखील धावतोय आणि चांगली बॅटिंग देखील करतोय. शेवटचे 3 बॉल मात्र त्याचे राहिले, त्याने शेवटच्या 3 बॉलवरती 14 धावा गोळा केलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 33 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात अर्नो स्पोर्ट्सची करून दिलेली आहे. टीम 8 मिनिटं आहेत आणि 8 मिनिटांमध्ये बरोबर 2 ओव्हर तुम्हाला टाकायचे. 4 मिनिटांमध्ये ही ओव्हर संपवायचे, पुढच्या 4 मिनिटांमध्ये दुसरी ओव्हर संपवायचे. अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल. पाण्याची बॉटल जेवढी घटा पितो तेवढी पटापटा ओव्हर टाकावी लागेल दादा. थोडासा स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 3. रेस दाखल झालाय. फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केलाय पैकी विकेट किपरच्या दिशेनं. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. प्रत्येक ओव्हर काहीतरी नवीन घेऊन येते तुषार दादा. जर विचार केला तर ज्या पद्धतीने ओव्हर क्रमांक 2 राहिली, पहिल्या 3 चेंडू, संघाची धावसंख्या 34 नाव 34 धावा. पहिले 3 चेंडू आणि नंतरचे 3 चेंडू, हे काहीतरी आपण पाहिलं तर खेळ बदलणारी ओव्हर राहिली. इथेही तसंच दिसून येईल का? वा 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 वा, ही गोलंदाजी आहे, ही गोलंदाजी आहे श्रेयसची. श्रेयस फिरकीचा जादूगर आहे. आयुष हा आपण पाहिलं तर बुम बुम बुमरा आहे. या टीम मध्ये बुमरा देखील बघायला भेटेल, फिरकीचे जादूगरही बघायला भेटेल. चिंतामणी टीम 11 संघ गोलंदाजी करते.
ओ हो हाही चेंडू थोडा पडल्यानंतर आपण पाहिलं तर गती कमी झाली, तदनंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, विकेट किपर कडून चुकी झाली, एक सिंगल धाव, चिक्की धाव, चोरीची धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आयुषची ओव्हर पाहिली, ज्या पद्धती ऍक्शन होती बुमराची आठवण आली आणि ही ऍक्शन पाहिली तर जडेजाची आठवण येईल. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे तो बॉल फिरवतोय जबरदस्त त्याने आतापर्यंत बॉल फिरवलेत देखील आणि खरं तर हाही बॉल सुरेख त्याने हाताळला. अप्रतिम चेंडू. यष्ट्यांच्या मागे ज्या पद्धतीने मास्टर माइंड महादेव तुपे, हा मास्टर माइंड आहे. महादेव तुपे हे अर्ध नाव झालं, मास्टर माइंड महादेव तुपे हे पूर्ण नाव झालं विथ सरनेम. तो आहे यष्ट्यांच्या मागे उभा. पुन्हा फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर बेल्सला टपली मारून चेंडू होतोय फरार. महत्वाची विकेट श्रेयसला घेऊन आलाय, यश भेटलंय टीमला आणि अखेरीस श्रेयसनं महत्वाची विकेट मिळवली आहे. या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 ला धावा आल्या जरूर, पण तिसरी ओव्हर श्रेयसची चर्चेत राहिली, जिथे फिरकीचा गोलंदाज आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट ही राहिले खात्यामध्ये. वा, वेलकम. सर्वांच्याच मनामध्ये घर करून गेलेलं आहे आणि बकासूरचं नाव देखील प्रत्येकाच्या मुखावरती आहे. परंतु या मैदानाच्या आतमध्ये श्रेयसचं नाव प्रत्येकाच्या आता मनावरती अधिराज्य गाजवत आहे. कारण 5 चेंडू टाकले आहेत, 1 विकेट्स मिळवले आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये चिंतामणी 11 या टीमला कमबॅक करून देत असताना श्रेयस देखील पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा तयार शेवटचा बॉल घेऊन. गौरव सोनवणे मैदानामध्ये दाखल झाला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. वा वा वा, वॉट अ बॉलिंग, अप्रतिम स्पेल. श्रेयसनं धावा नाही तर खऱ्या अर्थानं मॅच थोडीशी थांबवले बॅटिंग करणारी टीम. अर्णव स्पोर्ट्सला थोडा ब्रेक लावला, 2च धावा त्यानं खर्च केलेत, 1 विकेट घेतली आहे. श्रेयसला गोलंदाजीसाठी बाहेर काढणं कॅप्टनचा खूप महत्वाचा विश्वास ठरला. 3 ओव्हरचा खेळ झाला, 35 धावसंख्या स्कोर करवती, 2 विकेट आणि अखेरीस आपण पाहिलं तर 3 मिनिटांमध्ये ओव्हर संपवले. बरोबर 3 मिनिटांमध्ये ओव्हर संपवले. जलद गतीने मात्र हे षटक संपवण्यात आलेलं आहे. श्रेयसने मात्र जबरदस्त कामगिरी केली. त्याने वेळ देखील वाचवलाय, धावा देखील वाचवल्यात आपल्या टीमसाठी. अवघ्या 2 धावा देत असताना अर्णव स्पोर्टला आता थोडंसं संकटाच्या पेचामध्ये देखील टाकलेला आहे. अर्णव स्पोर्ट तुम्ही पाहू शकाल. 3 ओव्हरचा खेळ, पहिल्या ओव्हरचं सुरुवात जबरदस्त झाली, चौकार षटकाराने सुरुवात झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा आल्या आणि नंतर अवघ्या 2च धावा आलेल्या आहेत शेवटच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. हायलाइट दाखवली जाते. अर्णव स्पोर्ट्स 35 धावा कशा पद्धतीने झाले तो हायलाइट 22 यार्ड टेनिस क्रिकेट कडून खऱ्या अर्थानं दाखवली जाते. आणि आपण पाहिली तर त्यामध्ये आलेले फटके, षटकार, गॅप मधून मारलेले चौकार आणि जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली राहिली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रशांत अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. कारण की प्रशांत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टेक्निकल बॅटिंग राहिले, छोटासा ड्रिंकिंग ब्रेक तू बोलू शकतो, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी सांगितली गेली आहे. पानी के साथ कहानी भी बदल सकती है इस मैच की. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 35 धावा आहे. महेश सनस गोलंदाजीसाठी, मुंबई पोलीस आसरे गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्ट्राईकलाही प्रशांत आसरे गावातून बिलॉंग होतो. पहिला चेंडू व्हाईट बॉल. प्रोजेक्ट स्कोर दुसऱ्या ओव्हरला 85 चा दाखवत होता आणि आता 4थी ओव्हर चालू झाले 59 चा दाखवत आहे. तो गॅप आहे ना, तो गोलंदाजांना भरून काढलाय. अगदी बरोबर आहे. त्याने गोलंदाजाचं नाव आहे श्रेयस, कारण काय त्याने गोलंदाजी केले. पुढचा बॉल घेऊन निघालेत महेश. शॉटम पूल मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहेत, लवकर पुढे आलेत. भरपूर घाई राहिली आहे, भरपूर घाई राहिली आहे, अति घाई. 4 धावा लगेच देई, येईल चौकार. प्रशांत चौधरीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार अप्रतिम चौकार देखील पाहायला मिळतोय आणि सुरुवात ओव्हर क्रमांक 4 ची प्रशांत चौधरीने जबरदस्त केले. अर्णव स्पोर्ट्स
आणि काल संत बाळूमामा प्रीमियर लीगचं ऑप्शन बघत होतो. अर्णव स्पोर्टच्या धर्मा पवारला सगळ्यात जास्त बोलली आणि 9,000च्या खाली कोणच राहिलं नाही. सगळे आपण पहिले टॉपला राहिले. अर्णव स्पोर्ट्सनं खेळाडू चांगले बनवलेत. 40 धावा स्कोर कार्डवरती, 40 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे सध्या. ओहो, बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, छेडछाडी करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल साठी चेंडू जाईल. 2 वाईट टाकलेत, एक चौकार आला. म्हणजे एका चेंडूमध्ये धावा आपण पाहिले तर 6 खर्च केलेत. ही ओव्हर थोडीशी महागडी राहू शकते. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. मोठा फटका आला तर कदाचित 15-16ची ओव्हर तुला बघायला भेटू शकते तुषारदा. यावेळी देखील वॉटर ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह होता. कॉपी बुक स्टाईल फटका खेळून काढला. 4 धाबेसाठी कॅप शोधून काढला. नजाकत होती या फटका. आणि क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा, डोळ्याची पारणं फेडणारा फटका सजवलाय फलंदाजाच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग प्रशांतची राहिले. ओहो, लॉफ केलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहे. अप्रतिम कॅच पकडली आहे. महादेव तुपे इथे उभे होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी सरळ चेंडू पर्यंत गेलेत. अप्रतिम कॅच अटेम्प्ट केली आहे. प्रशांत जो थोडासा घातक दिसत होता, त्याच्या या फटक्याला थोडंसं आपण पाहिलं तर अंतर कमी पडलं. एलिव्हेशन चांगलं होतं पण दुरी रही अधुरी. विकेटचं पतन. त्याला बोलतात चालाकी. चेंडू येऊन दिला शेवटच्या फेजला. बॅटचा फेज ओपन केला आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 4 भेटले त्याला. कुसगावचा हा हुशार बॅट्समन, कुसगावचा हा मी म्हणेल की हुशार आणि चालाक बॅटर पहिला चेंडूवरती चौका मिळवतोय बुद्धीच्या क्षमतेवरती. अगदी बरोबर आहे. अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं. बॅकफुटला गेले, कट केला आणि बॉल गॅप मधून निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणि मंगेशने आल्या पावली चौकारानं देखील आपलं खातं ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49च्या घरामध्ये. जबरदस्त बॅटिंग मंगेशची देखील. थोडासा बाहेर ठेवला जातोय. छेडछाडी करण्याचा प्रयत्न. या ओव्हर मध्ये तब्बल 3 वाईड आलेत. आता 3 वाईड आलेत कारण की बॅटिंग करणारा अर्णव स्पोर्ट्स सध्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतीये 50 धावा. 50 हा बेस आहे, हा पाया आहे. त्यांना माहिती आहे जेवढा बेस तुझा मजबूत आहे तेवढी बिल्डिंग वरती चांगली उभी राहते. आता बेस मजबूत आहे. याआधी प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिले तर दाखवत होता 59चा, आता तो 70च्या पुढे चाललाय. हा जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट आहे धावसंख्येची ती चांगली झाली आहे. अपकट बॅकवर्ड पॉइंट. खेळाडू आहे जरूर, पोचेल का? चेंडू दन करत डोळ्यासमोरून जातोय. आणखीन एक चौकार येतोय. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये धावा भरपूर खर्च झालेत. 5 चेंडू मध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च केलेत. चर्चा हीच करत होतो. पहिले 2 वाईड आले, मग चौकार आला. एका चेंडू मध्ये 6 धावा आल्या होत्या. ही ओव्हर 15-16ची जाऊ शकते ही चर्चा केली होती. ओव्हर 19ची गेली आतापर्यंत आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे महेश थोडासा महागडा ठरलाय आणि मंगेशने सुरुवात जबरदस्त केले. मिडल ऑर्डर मध्ये तो आलाय. कितव्या नंबरला आला हे त्याने पाहिलं नाही, परंतु ज्या नंबरवरती आलाय त्यावेळेला त्याने चांगली बॅटिंग केली. आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. ओव्हर क्रमांक 4 मधील शेवटचा बॉल आलेला आहे. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. किरण सर, या पद्धतीने आपण पाहतोय की 54 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 4 षटकांचा खेळ आहे. सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं खेळपट्टी थोडीशी नरम आहे, मुलायम आहे, धावा बनवणं कटिंग जाईल, परंतु अर्णव स्पोर्ट्सच्या बॅट्समननी काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. प्रतिम, आणि तुझ्या माहितीसाठी स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा 1 मिनिट सोडलास तर बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिल्या 4 ओव्हर संपलेत. येस सर. चेक. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉस साठी या.
टीम श्री सवनेश्वर इलेव्हन आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर रायरेश्वर इलेव्हन असा सामना आहे. कॅप्टनना विनंती करूया प्लीज या अधिकचा वेळ आपण कोणीही घेऊ नका. धन्यवाद. अप्रतिम 54. आज सगळ्या गोष्टी टायमिंग वरती होणं गरजेचं आहे. एक मोठं आव्हान होतं आयोजकांच्या समोर आज खेळपट्टी तयार करणं. मात्र जिथे तुझं काम आणि कामामध्ये प्रामाणिकपणा असतो ना तिथे प्रत्येक वेळी तुला यश भेटतं. हेही महत्वाचं आहे. कामामध्ये प्रामाणिकपणा हवाय, तुला यश नक्की भेटतं. आणि तेच आपण पाहिलं तर हळूहळू खेळपट्टी तयार होईल. ऑलरेडी आपण पाहिलं तर खेळपट्टीला रेडी केले. मात्र जसं जसं ऊन वाढेल, जसं जसं उन्हाचं तापमान वाढेल, जसं जसं चटके भेटतील, आणखीन कडक होईल खेळपट्टी. आणि कडक खेळपट्टीला कडक खेळ करावा लागतो, कडक गोलंदाजी टाकावी लागते. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर जय निकमनं यॉर्कर टाकलाय भन्नाट आणि गौरवला अगदी माघारी पाठवलाय. एक मोठी विकेट. ओव्हर क्रमांक 5, शेवटची हाणामारीची ओव्हर ओळखली जाते. पहिला चेंडूवरती फलंदाज तडीपार. चेंडूवरती जवळजवळ 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल ना किरण सर. जे निकमला पहिल्या चेंडूवरती भेटलेला आत्मविश्वास हा जो यॉर्करचा होता तो पहिला चेंडू होता. म्हणजे त्याच्या गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे. आपण पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न लॉफ केला. मिड विकेटला डीप मधून खेळाडू येत आहे. चेंडू पकडलाय, फेकी करेल, डायरेक्ट थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. इथून येणारे 4 चेंडू भरपूर महत्वाचे राहतील. जे निकमनं जो यॉर्कर टाकला तो व्हेरी फर्स्ट बॉलला टाकलाय. ही जी प्रॅक्टिस आहे ती परफेक्ट करावी लागते, तेव्हा जाऊन तुझे यॉर्कर कंटिन्यू पडतात. आणि आताही यॉर्करचा प्रयत्न राहिला होता तो फुलटॉस पडला. मात्र येणारे 4 चेंडू कसे असतील. 55 धावसंख्या ऑलरेडी आहे. जिथे आपण पाहिलं तर 60-65 ची धावसंख्या या मैदानामध्ये 5 ओव्हरमध्ये सॅटिस्फाईड स्कोर मानला जाऊ शकतो. आता 55 वरती गाडी थांबली आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 5 प्रगती पथावरती. लॉफ केला लॉंग गॉनला अगदी चेंडू आपण पाहिलं तर फर्स्ट इम्पैक्ट महत्वाचा है. रुको जरा, फर्स्ट इम्पैक्ट आप बाहर आए, बाहर आके अंदर गए, ले लो थर्ड अंपायर, जाएंगे थर्ड अंपायर के पास. यस यस यस, फर्स्ट इम्पैक्ट. येस. आणि नियम हल्ली काय बदललेत. थर्ड अंपायर घेतलाय. रुको जरा, बी रिलॅक्स रिलॅक्स. हल्ली नियम काय सांगतो की आपला पहिला इम्पॅक्ट कुठे आहे, आपका पहला इम्पॅक्ट कहाँ पे, ये नियम है. थर्ड अंपायर घेऊयात आपण. रुको जरा, थर्ड अंपायर घेऊयात. थर्ड अंपायर घेऊयात. वेट वेट वेट, हा पा रिप्ले बघूयात. नियम जो फर्स्ट इम्पॅक्ट आहे तो कुठे आहे हा चेक केला जाईल. जर फर्स्ट इम्पॅक्ट तुमचा मैदानाच्या बाहेर आहे, चला चेक करूयात. ये देखो भाई, चला फिल्डिंग सजवून घ्या दादा. डोंट वरी, नियम जो निर्णय तो योग्य देऊ. डोंट वरी. इट्स अ मॅक्सिमम. ऑब्विसली फर्स्ट इम्पॅक्ट रिव्ह्यू लॉस झालाय तुमचा, कारण की पहिला इम्पॅक्ट तुम्ही बाहेर केलाय मग आतमध्ये गेलाय. निश्चितपणे, कारण क्रिकेटचे नियम देखील बदललेले आहेत. कारण तुम्ही सीमारेषेच्या बाहेर प्रथमतः आलात आणि पुन्हा आतमध्ये गेलात तरी देखील तो षटकारच आहे. आणि तसंच घडलंय. निश्चितपणे किशोर निकम यांनी चांगला कॅच पकडला होता, परंतु ते प्रथमतः सीमारेषेचं उल्लंघन त्याने केलं होतं. त्यानंतर ते आतमध्ये गेले आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील पडताळणी केलेली आहे आणि हा षटकारच आहे. 61 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. एफर्ट चांगले राहिलेत त्यांचे. 100 आउट ऑफ 100 एफर्ट्सला देऊ शकतो तू. ट्विस्टचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला, जिथे आपण पाहिलं तर अगदी थर्ड मॅनला खेळाडू वेगानं धावतोय. चेंडू त्याच्या समोर अखेरीस गाठले सीमा रेषा. येतील 4 धावा, येईल चौकार.
मास्टरचं मी कौतुक करेन. आज शनिवारचा दिवस आहे. बजरंग बलीचे देखील गाणं त्यांनी सुमधुर वाजवलं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक जबरदस्त घर देखील केलेलं आहे. 65 धावा स्कोर कार्डवरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्याची आता सुरुवात झाली गाणे वाजवायला. आगे आगे देखो होताय क्या, मिड विकेटला डीप मध्ये उचलून फेकून दिला जातोय. जे निकमचा पहिला चेंडू तर यॉर्कर होता, मात्र त्यानंतर त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठा फटका, मिड विकेटला खेळाडू आहे. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होतोय, जागा सोडली आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि बघता बघता 2 धावेच्या मदतीनं 73 धावा या स्कोर कार्ड वरती सजू शकतात. तोपर्यंत रनिंग रेस बघून घे, 100 मीटर होती आणि 73 धावा 74 धावेचा आहे आव्हान. 74 रन्स टू विन. थँक्यू. भाग्यलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय दगडूशेठ चौधरी यांना विनंती करूया आपण या. त्याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय सचिन दादा चौधरी यांना विनंती करूया आपण या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. टीमला विनंती करूया तिकडून या, तुम्हाला एंट्री करायची, तुम्ही रेडी राहा. टॉस केल्यानंतर तुमची एंट्री लगेच होईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला टीम श्री रायरेश्वर 11, तर दुसऱ्या बाजूला आपण श्री चौनेश्वर 11 टीम पाहतोय. एका बाजूला सन्माननीय आमच्या सुधीरबाईंची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सूरज चोरट यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस आपण करणार आहोत. भाग्यलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व सन्माननीय दगडूशेठ चौधरी यांच्या माध्यमातून करणार आहोत. एका बाजूला छापा, दुसऱ्या बाजूला काटा आहे. कॉल कोण देईल? ओके, श्री रायरेश्वर 11 संघाचे कॅप्टन टॉस इकडे करतील आणि दगडूशेठ चौधरी यांना विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय टीम श्री चौनेश्वर 11. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताय, त्याचं कारण काय? क्षेत्ररक्षण म्हणजे चेसिंग करायला खूप आवडतं आम्हाला. स्पर्धा कशी वाटते? काल सुरू झाली, बरोबरच चांगली स्पर्धा आहे आणि कालपासून मी बघत होतो की माझी कधी मॅच होईल याची वाट बघत होतो मी. मजा येईल खेळायला. खूप मजा येईल. फायनल पर्यंत संघ जाईल. नक्कीच. बॅटिंग करायची, किती धावसंख्या स्कोरबोर्डती उभी कराल? ठीक आहे, त्यामुळे थोड्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. ओके, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला कॅप्टनना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना मात्र विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. टॉस झालाय आणि टॉसची अशी माहिती आहे की ती श्री चौनेश्वर 11 संघ, सूरज चोरट यांचा संघ, त्यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आपण टीमची एक रॉयल एंट्री करणार आहोत. प्रत्येक टीमची एक रॉयल एंट्री असेल. आता इथून पुढे अर्णव स्पोर्टची एंट्री या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी ओपनिंग जोडी सलामीवीरना विनंती करूया की आपण या लगेच. महादेवजी तुपे यांना विनंती आहे आपण या. बॅट्समनना पाठवा. चिंतामणी 11 संघ आपल्याला विनंती आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडंसं ऍडजस्टमेंट करूया. मित्रांनो, वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आणि अर्णव स्पोर्ट्सची आपण एक रॉयल एंट्री करत आहोत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. अप्रतिम रॉयल एंट्री सध्या आपण पाहिले तर अर्णव स्पोर्ट्स सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. डिफेन्स करायचे त्यांनाच 74 आणि अशी रॉयल एंट्री असेल तर प्रत्येक खेळाडूला एक वेगळा जोश येईल ना, प्रत्येक खेळाडूला एक वेगळा आत्मविश्वास येईल ना. आणि प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते की माझ्या संपूर्ण लाईफमध्ये मी क्रिकेट खेळलोय, पण माझी कुठेतरी एक फिलिंग, एक रॉयल एंट्री माझी टीम सोबत व्हावी. आणि रॉयल एंट्री जेव्हा एखाद्या खेळाडूची होते त्याला अभिमान वाटतो. वाव, आतापर्यंत जे खेळलो ते सार्थ लागलं, पैसा वसूल झाला, पोचपावती भेटली मला क्रिकेटच्या माध्यमातून. आयोजनाचं मी कौतुक करेल, नियोजनाचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने संपूर्ण वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 अप्रतिम स्पर्धा, नियोजन, आयोजन, मॅनेजमेंट या सर्व गोष्टी. कोणत्याही खेळाडूनं मॅनेजमेंटचा एकही कोर्स केला नाहीये, पण मॅनेजमेंट कशी असावी याचं एक चांगलं उदाहरण वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 मध्ये. टीम थोडासा स्पीडअप घ्या. बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा दादा. दोन्ही फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लक्षात घ्या, कोणताही वेळ वाया घालवू नका. आयोजनाला काय देऊ शकता, तुमचा वेळ द्या फक्त. थँक्यू सो मच. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेल. दोन्ही फलंदाज दाखल झालेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शेवटचे
काही थरार राहिला हायलाइट्स मधून दाखवलं जातं 22 यार्ड टेनिस क्रिकेट. सचिन जेव्हाही आपण पाहिलं टेक्निकल टीमसाठी भेटतो आणि सचिनचं आपण पाहिलं तर प्रथमेश हे ज्या टेक्निकल टीमसाठी असतात ॲक्च्युली ते मी म्हणेल की कीबोर्डवरती खेळतात पूर्णपणे आपण पाहिलं तर नाचवतात बोटांनी. दोघेही मास्टर माइंड आहेत, दोघेही हुशार आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कीबोर्ड खेळवतात संपूर्ण टेक्निकल टीम त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर कॅमेरे 4 असो 5 असो ते कसे यूज करायचे 22 यार्ड टेनिस क्रिकेटला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हायलाइट्स आधीमध्ये समालोचकांना बोलावं त्यांनी दाखवावं. हे जे समालोचक आणि टेक्निकल टीम 22 यार्डचं जे खऱ्या अर्थानं नातं आहे ते चांगलं घट्ट झालंय कारण की कॉमेंटेटर आणि युट्यूब चांगलं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बघायला भेटतं. 73 कशा पद्धतीने केल्या या संपूर्ण हायलाइट्स दाखवलं जातं. टीम थोडंसं स्पीडअप घ्या, टायमिंग सांगितलं जाईल आणि बरोबर 11 वाजून 9 मिनिटं झालेत. पहिला चेंडू तुमचा मैदानामध्ये पडायला हवाय. अगदी बरोबर. आता दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. स्पर्धा तुम्ही पाहताय वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय श्री मकरंदाबा पाटील पुरस्कृत बाब वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 चा थरार तुम्ही पाहताय. एक जबरदस्त आयोजन. पुनर्ष एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 1 ला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 11 वाजून 10 मिनिटं घड्याळामध्ये वाजलेले आहेत. पहिलाच बॉल गोलंदाज प्रमोद गायकवाड आयकॉन आहे अर्णव स्पोर्टचा. स्ट्राईक एंड वरती महादेव तुपे आणि श्रेयश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 74 धावांचं लक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक स्कोर 73 धावांचा होता, परंतु आजच्या पहिल्याच मॅच मध्ये 74 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल प्रमोद गायकवाड आयकॉन घेऊन निघालाय. पहिला बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल आणि वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या दरम्यान. एक चांगलं आणि मोठं आव्हान आहे 74. तू बेस्ट आव्हान बोलू शकतो. टार्गेट आपण पाहिलं तर 74 ज्या पद्धतीने अर्णव स्पोर्ट्सनं प्रथम बॅटिंग करत असताना त्यामध्ये आलेली शेवटची ओव्हर आणि या 74 आहे ते आता चेस करायचे चिंतामणी 11 टीमला. लक्षात घ्या मोठं आव्हान चेस करायचं आजच्या पहिल्या मॅच मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफुटला जातोय. फटका खेळून काढलाय. फाईनला खेळाडू तैनात ठेवला होता त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. महादेव तुपेच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. जबरदस्त फटका केला. अगदी बॉल खाली राहिला होता. त्यानंतर बॉलला फॉलो केलं. ऑन साईडला वळवलं. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. शिस्त केली त्यानं मात्र फसला जातोय. 2 पावलं पुढे आलाय. चेंडू खेळून काढला. भरपूर आकाशामध्ये गेला. भगवान ढवळे चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये. पहिली विकेट, पहिला फलंदाज आणि पहिला मोहरा, पहिला मासा गडाला लागलाय. महादेव ठुपे आउट. केले आणि 4 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. त्यानंतर ते माघारी परतलेत. 5 वरती एक खराब परिस्थिती चिंतामणी 11 या टीमची पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रमोदने आता इरादे स्पष्ट केलेत. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र त्यांनी कमबॅक करून दिलाय. महादेव तुपे सारख्या खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये सुयश देखील मिळालेला आहे. यश भेटले. याआधी चौकारी त्याने लगावला. त्यानंतर आपण पाहिलं तर महत्वाची विकेट प्राप्त झाले. श्रेयस मैदानामध्ये अजूनही आपण पाहिलं तर उभा आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केली आहे. कॉमेंट्री बॉक्स सध्या आपला दाखवला जातोय संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आणि या पद्धतीने आपण पाहिलं तर कॉम्बॉक्स मध्ये नक्की काय हालचाल चालले हे दाखवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत केला जातो. आमची संपूर्ण टीम ॲज अ स्कोरर कॉमेंटेटर टेक्निकल टीम सध्या दाखवली. थँक्यू. बाहेरचा चेंडू होता, थोडासा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, छेडछाडी करण्याचा प्रयत्न.
डॉट जातोय अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, शरीरापासून थोडासा बाहेर ठेवलाय डॉट बॉल. प्रमोद गायकवाडने हा बॉल जबरदस्त टाकलेला आहे. खरं तर शरीरापासून दूर ठेवला होता. ऑफ स्टंपवरती बॉल हा पिचिंग केला होता. पुढचा बॉल घेऊन निघालाय प्रमोद गायकवाड. पायांचा वापर केला, टॅब उडवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे, त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावेल आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळेल. किरण सर, खरं तर प्रमोद गायकवाड आयकॉन खेळाडू आहे. बॅटिंग त्याने चांगली केली, आता बॉलिंग देखील जबरदस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहमत आहे तुझ्या मताशी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रमोद यांचा ओव्हरऑल खेळ तू बोलू शकतो या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये चांगला राहिला. पहिली मॅच जे खेळले बॅटिंग करत असताना धाबा चांगल्या गोळा केल्या, त्यानंतर गोलंदाजीमध्ये विकेटी मिळवली. नफी तुफी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी तू बोलू शकतो. 6 धाबा दिलेत, फक्त 1 विकेट घेतली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. पहिली ओव्हर आपण पाहिली तर थोडीशी बॉलिंग करण्यात टीमनं पकडली हातामध्ये. यावेळेला पहा, फुल टॉसचा बॉल होता, फक्त दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव मिळाले. मी म्हणेन किरण सर की आता इथून पुढे मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, कारण त्याच वेळेला हा पल्ला गाठू शकते चिंतामणी 11 संघ. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणलं की फलंदाजांना मुभा असते मोठमोठे फटके खेळण्याची, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रमोद गायकवाडने एक जबरदस्त कामगिरी करत असताना अर्णव स्पोर्टला बॉलिंग मार्कवरती देखील चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल, टप्पा पडला, बॉल खाली राहिलाय, पायावरती आदळलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळणार नाही. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 7 धावफलकावरती लागलेत. इथूनही अजून 24 बॉल 67 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. की सगळ्या लॉर्ड्स आज संपवायचे. चला ओव्हर क्रमांक 2 साठी थोडासा स्पीडअप घेऊयात. अजित बडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अजित बडे यांच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा प्राइज लगेच अनाऊन्स केलं गेलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलोय. 24 चेंडू मध्ये 67 धावेची गरज आहे. या मैदानामध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानू शकत नाही तू, कोणत्याही धावसंख्येला सेफ बोलू शकत नाही तू, कारण की एकाच दुसरी ओव्हर तुला चांगली झाली, मॅचची मोमेंटम चेंज व्हायला वेळ लागणार नाहीये, मॅचचा खेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजित वरे गोलंदाजीसाठी. अनुभव अजित वरे यांच्याकडे खूप चांगला आहे, दांडगा अनुभव, आणि याच अनुभवाला आपल्या टीम मधून ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं षटक त्या हातात आहेत. हे मोठं चॅलेंज त्यांच्या समोर आहे. टीम थोडासा स्पीडअप घ्या दादा. अर्णव स्पोर्ट्सला विनंती करेल थोडासा स्पीडअप घेऊयात. एक मोठं चॅलेंज त्यांच्या समोर, पॉवर प्लेचं षटक हातात आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या बॅटिंगसाठी श्रेयस समोर आहे. मॅच चांगली बनेल, माना की ओव्हर चांगली बनेल. ही अगदी बरोबर आहे, परंतु डावकुरे हाताचा श्रेयस समोर आहे. पहिलाच बॉल लोअर फुलटॉचा बॉल होता, परफेक्ट यार्करचा कहर, परंतु पायावरती हा बॉल लागला. एक सिंगल धाव घेतले, चिक्की धाव घेतले, दिवसा ढवळ्या ही धाव चोरले. चोरीच्या धावा गोळा कराव्या लागतात. चेंडू चांगला हाताळला, कारण की ज्या पद्धती आपण पाहिलं स्लोर पण होता. अजित परे यांच्या लैजन खेळाडूंकडे हल्ली गती कमी असते, पण ती अचूकता बघायला भेटते. स्लोर वन होता, थोडंसं आपण पाहिलं तर फ्लाइटेड होता. रिप्ले मध्ये बघ चेंडू कशा पद्धतीने हाताळला. हा चेंडू पडल्यानंतर फिंगर रोल केले नाही, पूर्णपणे फ्लाइटेड गेला. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू चांगला हाताळला. फिटनेस त्यांची दिसून आली. आणि लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅट्समन लक्षात घे, अशा वेळी तुला फिल्डिंग प्रत्येक चेंडूला चेंज करायचे आणि त्यानंतर तुला साईड चेंज करून गोलंदाजी टाकायची आहे. अगदी बरोबर आहे, परंतु अजित वरे यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक वर्ष त्यांनी या मैदानावरती प्रॅक्टिस देखील केले. पुढचा बॉल फुलटॉसचा ठेवलाय, त्याच्यावरती हवाई सफर, लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर. ते दनादन रुपये म्हणजे विकेटची किंमत किती माहिती आहे? यांचे 1500, अजित बडेचे 200, म्हणजे 1700 रुपये एका विकेटची किंमत आहे. पुढचा बॉल बॅक फुटला गेले, कॅचची संधी होईल का? परंतु नाही, फिल्डिंग देखील तितकीच चालू झाले. खरं तर ज्या प्रकारे फिल्डिंग सजवले त्याच प्रकारची बॉलिंग देखील अजित वरे करतायत. कारण की कॅप्टन दोघेही आपण पाहिले तर बॅट्समन मैदानामध्ये ज्या पद्धतीने श्रेयस आणि अतुल मैदानामध्ये तळ टोकून उभे आहेत, हुशार आहेत, चांगला अनुभव त्यांच्याकडे.
दोघेही बंधू आहेत, दोघेही भाव आहेत आणि मैदानामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अजित वरे यांच्याकडे असलेला अनुभव, यादीचा चेंडू स्लोअर वन होता, फुलटॉस होता, लॉलीपॉप होता. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर स्लोअर वन गोलंदाजाला खेळणं भरपूर ताकद लावावी लागते, त्याचा फायदा घेतला जातोय. अगदी बरोबर आहे. जे आपल्याकडे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, ते सिद्ध करत असताना अजित वरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि खरं तर बॉलना टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे ठासून भरले आणि तशाच प्रकारची ती गोलंदाजी देखील करतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने समोर अतुल यादव पुढे आले, पायांचा वापर केला होता परंतु फसवलंय, चकवलंय आणि ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. वाईट के लिए आप रिव्यू नहीं ले सकते. अगदी डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू. ही चर्चा आपण करतोय तुषार, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्लोअर वन चेंडू खेळण्यासाठी आपण पाहिलं तर अवघड जात आहे आणि प्रत्येक विकेटला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अध्यक्ष सन्माननीय आदित्य दादा चोरगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1500 रुपयाचं प्राइस विकेटसाठी आहे. पुढे याही खेळण्याचा प्रयत्न अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर फसला जातोय. स्लोअर वन गोलंदाजी ऍज अ फलंदाज तुला जर फास्टर गोलंदाजांना खेळण्याची सवय तर 40+ अनुभवी गोलंदाज यामध्ये आपण पाहिलं तर पकड ठरतात की स्लोअर वन गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि स्वतः संघ मालक जेव्हा ओव्हर क्रमांक 2 पॉवर प्ले मध्ये येतो, किती मोठा चॅलेंज असेल. तुला पॉवर प्ले टाकायचे, 3 खेळाडू फक्त बाहेर असतात आणि अशा वेळी आपण पाहिलं तर ही गोलंदाजी वा. यावेळेला पहा फुल टॉसचा बॉल आहे, गॅप मधून बॉल निघून चाललाय. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. आलाय फलंदाजाच्या बॅट मधून एक जबरदस्त नेत्रदीपक चौकार. अर्नव स्पोर्ट्स तुम्ही वेळेवरती बरोबर चाललेला आहात. बरोबर 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 ओव्हर टाकलेल्या आहेत. तो विनंती करेल जी तुमची स्पीडअप आहे तो स्पीडअप ठेवा. टीम मीटिंग घेऊ नका. ओव्हर क्रमांक 3 चालू होईल. 18 चेंडू मध्ये 56 धावा जिंकण्यासाठी हवेत. 18 चेंडू 56. या आधीची ओव्हर थोडी शांत गेली. पॉवर प्ले मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या आल्या नाहीयेत. 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 30 धावा असणं गरजेचं आहे स्कोर बुक वरती, कारण की 2 ओव्हर मध्ये धावा फक्त 18 आहेत आणि यामुळे मॅच थोडीशी जड झाली आहे. 18 चेंडू 56 धावेची गरज आहे. अप्रतिम सामना, अप्रतिम आयोजन. पुन्हा एकदा कौतुक करेल, कारण की ज्या पद्धती आपण पाहिलं तर पिंक सिटी नवी मुंबईला म्हटलं जातं आणि याच पिंक सिटी फ्लेमिंगो सिटी पिंक सिटी या नवी मुंबईला म्हटलं जातं आणि या स्पर्धेची वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 ची थीम पिंक कलरची तू पाहतोय आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बसलेलं आहे. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल फुलटॉसचा ठेवला, गुडघा टेकून या बॉलला वळवलाय. उंची जास्त, लांबी कमी, परंतु पहा कॅच ड्रॉप झाले. तोपर्यंत धावा देखील मिळाल्या जात आहेत. संधी उपलब्ध केली होती आणि इथे संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कॅच ड्रॉप झाले. या कॅच बद्दल आता तर काही म्हणणार नाही, कारण की श्रेयस जर मैदानामध्ये चांगला खेळला तर ही कॅच पुन्हा बाहेर काढूयात. आपण सध्या ठेवूयात. कॅच ड्रॉप झाले आणि अशा वेळी आपण पाहिलं तर फरक पडतोय का बॅटिंग करण्या टीमला हेही बघायचं आहे. पुढचा बॉल यावेळेला फक्त दिशा दिले. गॅप मधून बॉल निघून चाललाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक चेसिंग करत असताना बॉल अडवतील. फेकी केले स्ट्राईक एंड वरती. तोपर्यंत 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आता श्रेयसला एक जीवनदान मिळालंय. इथून तो कसा खेळेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथून जो चांगला खेळला त्यांनी ही मॅच पकड मजबूत बनवली. चिंतामणी 11 जिंकली तर निश्चितपणे त्या कॅचचा उपद्रव्य सोसावा लागेल. 16 चेंडू 52 धावेची गरज आहे सध्या मात्र मॅच मध्ये. लॉफ केला सर बॅटनं हवेमध्ये कॅचचा कॉल दिलाय आणि गौरव सोनवणे चुकी करणार नाहीये. चेंडूच्या खाली आलाय, अलगद चेंडू हाताळलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना श्रेयसला माघारी पाठवलं जातं. म्हणून तर चर्चा केली की त्या कॅच बद्दल काय बोलणार नाही, कारण की श्रेयस मैदानामध्ये कशी बॅटिंग करतोय याच्यावरती मिस फिल्डिंगची चर्चा करू. पण सध्या श्रेयसचा धुमाकूळ घालण्याआधीच त्याला फुल स्टॉप दिला. विकेटचं पतन. ऐकूयात सुमधुर संगीत.
महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये अर्णव स्पोर्ट खेळला किंवा सातारा प्रीमियर लीग मध्ये देखील खेळला, परंतु या टीमचे टीम व्यवस्थापक कोण आहेत ना, तर अक्षय कदम आहेत. कॅल्क्युलेट करून मात्र त्यांनी ती टीम बनवले आणि खरं तर आज ती टीम त्यांनी जबरदस्त बनवत असताना कोणता खेळाडू क्षेत्ररक्षण चांगला करू शकतो, कोणता खेळाडू बॉलिंग चांगला करू शकतो, कोणता खेळाडू बॅटिंग चांगला करू शकतो, या सर्व गोष्टी त्यांनी अगदी मॅनेजमेंट केलेत आणि म्हणूनच अर्णव स्पोर्ट अनेक वेळा चांगल्या स्थितीमध्ये अनेक प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतो. सहमत आहे तुमच्या मताशी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉफ केला जातोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. यावेळी देखील योगेश सनसनं कॅच पकडली आहे. अजय निकम आला. अजय निकम पुन्हा माघारी गेला. अजय निकम मैदानामध्ये जास्त वेळ थांबला नाहीये. गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली ओव्हर क्रमांक 3 मध्ये महेश यांची 22 धावा आहेत, 3 विकेट. मॅच फसली आहे. 14 चेंडू 52 धावेची गरज. अतुल यादव एकटा मॅच मध्ये लढेल का? अतुल यादव एकटा मॅच मध्ये भिडेल का? 14 चेंडू 52 धावेची गरज. अतुल यादवला साथ द्यावी लागेल, त्याच वेळेला तो लढेल. 14 बॉल 52 धावा, सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स देखील मिळवल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. महेश सनस आसरेगावचा कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आली नाहीये. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलंय परंतु प्रमोद चिकणेने, परंतु आज अर्धशतक होईल का किंवा विकेट हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेशला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी 2 चेंडू मध्ये अगदी 2 विकेट आणि सहमत आहे तुमच्या मताशी. हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती उभा आहे. कारण की जर आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेट येते तर कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच कमबॅक होते. मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर वर्चस्व राहू शकतं. 14 चेंडू 52 धाब्याची गरज. हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती मंगेश स्वतः गोलंदाजीसाठी. ओहो, चांगला चेंडू हाताला लॉफ केलाय. फुल टॉस होता जिथे आपण पाहिलं तर अगदी सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला जातोय. पुन्हा एक सिंगल धाव. आता या मॅच मध्ये तुम्हाला जर कोण बाहेर काढू शकतं तर आत्मविश्वास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढू शकते. 13 चेंडू आता बाकी आहेत. 13 चेंडू मध्ये 51 धावेची गरज आहे. मंगेशची गोलंदाजी लाजवाब राहिले. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो हो, दांडी 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 गुल होतीये. शफल झाला. मागे फिरून बघितलं तर गुलीगत धोका धोका. विकेटचं पतन. मिल गया मौका. वेलकम. सनस येथील आसरेगावचा खेळाडू आणि प्रत्येक षटकारासाठी अजित बडे यांच्याकडून 500 रुपयांचा प्राइज देखील लावलेला आहे. म्हणजे महेश सनसची खेळी कशी राहील आणि अजित बडे यांचे 500 रुपये कसे मिळतील याच्यावरती आता चर्चा पाहायला मिळते. कारण महेश सनस आता स्ट्राईक एंड वरती आहे. 12 बॉल 51 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे हे षटक आहे ना ते खूप महत्वाचं षटक असणार आहे. या ओव्हर मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. 25.50च्या सरासरीनं बॅटिंग करायचे. म्हणजे काय, या ओव्हर मध्ये 20 ते 25 धावा येणं भरपूर गरजेच्या राहतील. जर 20-25 धावा या ओव्हर मध्ये येत आहेत तर मॅच कुठेतरी बनते. ही ओव्हर मॅचची सिच्युएशन सांगणारी ओव्हर आहे. ओव्हर क्रमांक 4 गोलंदाजीसाठी दाखल झालेत गौरव सोनावणे. अखंडबाईचा खेळाडू सध्या गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला हाताला. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅक गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर राईट झाला. फलंदाजाचे ऑलरेडी महेशची आपण पाहिलं तर हाईट चांगली आहे आणि अशा फलंदाजाला हाफ ट्रॅक चेंडू टाकले जात आहेत. चांगला चेंडू पहिला हाताला. डॉट बॉल. महेश सनस मुंबई पोलीस देखील आहे आणि आखूड टप्प्याच्या बॉलवरती त्यांना मोठा फटका खेळता आलेला नाहीये. शक्ती आहे, युक्ती आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. 11 बॉल 51 ची गरज आहे. ओव्हर क्रमांक 4 सुरुवात झाली. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकलाय. म्हणजे आता 11 बॉल 51 थोडंसं महागडं आहे समीकरण, परंतु सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल ना. येस, चेक केला जातोय. गोलंदाजाची ऍक्शन सध्या मात्र चेक केली जाईल आणि थर्ड अंपायर तिकडून आले. मेन अंपायरला बोलवलं. थोडीशी कुजबूज झाली आणि नंतर अंपायर गोज टू थर्ड अंपायर. टीव्ही अंपायर का मदत लेते. सो दूध का दूध पाणी का पाणी. एल्बो तो बेंड झालाय का? अंपायरच्या मनामध्ये पाल चुकचुकली आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये शंका येते तेव्हा शंकेचं निरसन झालं पाहिजे. ती शंका घेऊन पुढे चालत नाही राहायचं. शंकेचं निरसन झालं पाहिजे. मेन स्क्रीन वरती सध्या चेक करतोय आम्ही.
फिल्डिंग सजून घ्या दादा, प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला लगेच कळवतो, फिल्डिंग सजून घ्या प्लीज. लगेच कळवतो आम्ही. एक एक मिनिटं भरपूर इम्पॉर्टंट आहे, 2-2 मिनिटं इम्पॉर्टंट आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि योग्य ऍक्शन आहे, गुड ऍक्शन. थँक्यू अंपायर. कारण की अंपायरनं येस एक त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती बोरगाव गावचे सुपुत्र ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच आदरणीय गणपत दादा वाडकर आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी सन्माननीय अमित बरे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बोरगाव गावचे सुपुत्र माजी सरपंच तथा क्रिकेट प्रेमी आणि वाईच्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला नेहमी ते उपस्थित राहत असतात. आता कालच्यापासून ते या संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी अगदी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय गणपत वाडकर अर्थातच माजी सरपंच आप्पा यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. तदनंतर युवा उद्योजक सचिन दादा चौधरी यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी विनंती करतो अमित वरे, आपल्या शुभ हस्ते आणखी एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. युवा उद्योजक तथा क्रिकेट प्रेमी वाई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केलंय अर्थातच सचिन दादा चौधरी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. थँक्यू. येस चांगली गोलंदाजी आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऍक्शन बऱ्याचदा गोलंदाज जेव्हा हँड स्लीव्स घालतात तेव्हा ते फसले जातात. यासाठी बरेच गोलंदाज हँड स्लीव्स काढून ठेवतात, कारण की अंपायरला योग्य कळू दे आपला एल्बो काय आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये पळालाय, फलंदाजाला बॅकफुटला जाऊन खेळावा लागलाय. 4 धावा आलेत पण जास्त नुकसान होणार नाहीये. जबरदस्त फटका केला. अगदी हा बॉल ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता. गॅप होता खूप मोठा. धावांचा देखील तोटा मिळाला नाहीये, परंतु वेळ निघून चालले. मोठे फटके खेळावे लागतील. षटकारांचीच आता उधळण करावी लागेल. त्याच वेळेला हा सामना जिंकू शकेल, परंतु आता बॉल कमी राहिलेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आई बॉल टप्पा पडला. उसळी घेणारा हा बॉल, अतिरिक्त उसळी मिळाले, परंतु पंचांचा कॉल काय येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. येस, व्हाईट बॉल भरपूर डोक्याच्या वरून गेल्या, म्हणजे फलंदाजाला खेळण्या योग्य नव्हता हा चेंडू. फलंदाज स्वतः काय करेल, कारण की अशा वेळी हा व्हाईट बॉल दिला जातो आणि 1 बाउन्स म्हणून दंडित केलं जातं की इथून पुढे तुम्ही तो बाउन्स टाकू शकत नाही. 7 चेंडू मध्ये 45 धावेची गरज आहे अजूनही. पडल्यानंतर भरपूर बाहेर हा फास्ट गोलंदाज आहे की फिरकी जादूगर आहे. हा जो टर्न आहे पूर्णपणे एक हातभर चेंडू बाहेर वळालाय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 2 वर नाही, डायरेक्ट 4 वरती गाडी गेली आहे. जबरदस्त बॉल स्पिन करतोय तो, एक रोल फिंगर देखील करतोय आणि बॉल वळवण्याची क्षमता, ताकद त्याच्याकडे जबरदस्त आहे. आणि ज्या प्रकारे तो बॉल वळवतोय जबरदस्त. पुढचा बॉल आणि या ओव्हर मधील शेवटचा बॉल. याला अंगावरती येणारा बॉल हवेमध्ये खेळलाय. कॅचची संधी, हो पकडले कॅच. विकेटचं पतन. फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू. त्याचबरोबर वाई तालुक्याचे युवा नेते आणि समाजसेवक अर्थातच पंकज दादा वाडकर यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. टीम श्री चौनेश्वर 11 संघाला विनंती करूया की आपण तुमची जी प्लेइंग 11 आहे तुम्ही इकडेच थांबा. तुमची एक रॉयल एंट्री होईल मैदानाच्या आतमध्ये. बाकी खेळाडू तिकडे डगआउटच्या साईडला जातील. ओके, धन्यवाद. वा वा, कॉमेंटेटर पॅनल तुम्ही पाहताय. किरण मस्कर आणि तुषार जांभळे सर सध्या कॉमेंट्री करतात. हे 22 या टेनिस क्रिकेटने दाखवलंय, म्हणजे त्यांनी आपल्या नावाची पट्टी बनवली आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं की आवाज सध्या कोणाचा ऐकताय त्यांना स्क्रीनवरती दाखवलं. हॅट्स ऑफ यार. खेळाडूंना नाही तर कॉमेंटेटरलाही मोठी करणारी वाहिनी आहे. खूप छान, हॅट्स ऑफ यार सचिन. खूप छान काम हल्ली तुझं चालू आहे. शॉर्ट अँपूल काम असं करा की संपूर्ण विभागातून तुमची चर्चा. 22 या टेनिस क्रिकेटनं जो काळ बदललाय, युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो ब्रँड बनवलाय, याच्यासाठी भरपूर मेहनत केली. भरपूर मुलांना खऱ्या अर्थानं त्यानं मी म्हणेल की व्यवसाय दिलाय, हाताला काम दिलंय आणि त्यानंतर आपण पाहिजे त्याची टीम काम करते. हॅट्स ऑफ. मराठी पाऊल पडते पुढे. 22 या टेनिस क्रिकेट आज अभिमान वाटतो. आपल्या विभागातील हा तरुण मुलगा आज टेनिस क्रिकेटमध्ये लाईव्ह विश्वामध्ये स्वतःचं ब्रँड बनवतोय. त्याचं नाव 22 या टेनिस क्रिकेट. हॅट्स ऑफ. खूप छान काम चालू आहे सध्या.
अगदी बरोबर आहे. कारण गेले 2 ते 3 वर्षे जे स्वप्न त्यांनी मनी बाळगलं होतं ते स्वप्न पूर्ण करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारी ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी. तर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बॅटची लिडिंग एज, बॉल पाठीमागच्या दिशेने, लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप मध्ये निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेक त्याचबरोबर टीम रायरेश्वर 11 टीमच्या सलामीवीरांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. श्री रायरेश्वर 11 संघ सलामीवीर मुख्य व्यासपीठाच्या समोर पाठवा, आपल्याला विनंती आहे. 3 चेंडू आता बाकी आहेत. यावर देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. बघ तुषार दादा, उरलं काही नाहीये, चर्चा उरली आहे. होने के लिए बहुत कुछ है, पाने के लिए कुछ नहीं है अभी. 2 चेंडू बाकी आहेत, 40 धावा आहेत, 34 धावेची गरज आहे. पाने के लिए कुछ नहीं, खोने के लिए बहुत कुछ है आपके पास. फक्त चर्चा या मॅच मध्ये. अगदी बरोबर आहे. औपचारिकता बाकी राहिली कारण मॅच हातातून निसटून गेले चिंतामणी 11 या टीमचे. यावेळेला लॉप केलाय, लपेटलाय आणि या बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय षटकार. खूप छान. 12 वाजेपर्यंत हा फक्त देवाची गाणी वाजवतो. त्यानंतर रोशनचा विषय हार्ड होतो, त्याच्याकडे गाण्यांचं क्रेडिट कार्ड आहे, त्याचा विषय खूप हार्ड आहे. रोशन मात्र डीजे मास्टर, अप्रतिम डीजे बघ. ओ हो विकेटचं पतन. मॅच फिनिश होतीये. पहिला मॅच मध्ये विजेता राहिले टीम अर्णव स्पोर्ट्स संघ. विजेता विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा.